येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। येवल्यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंटची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। मतदान झाल्यानंतर मतदार या ठिकाणी येतात, सेल्फी काढतात आणि मतदान करा असं आवाहन सुद्धा करत आहेत। तर येवल्यामधला आपण हा सेल्फी पॉइंट पाहतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, सध्या येवल्यामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळते। एका नवरीनं आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, आपल्या नवऱ्यासहितच तिथे आली होती। त्याचबरोबर सेल्फी पॉइंटची सुद्धा आता तिथे व्यवस्था करण्यात आली आहे। खरे मतदानाचा उत्साह आपल्याला हा सगळ्या ठिकाणी दिसतोय। नाशिक जिल्ह्यातल्या 11 ठिकाणी हे मतदान सुरू आहे। नगर परिषदेसाठीचं हे मतदान सुरू आहे आणि अनेक मतदार हे आज आपला नगराध्यक्ष ठरवण्यासाठी बाहेर पडले आहेत। खरं म्हणजे नाशिकमध्ये 9 अंश इथपर्यंत थंडी ही खाली गेलेली आहे। ग्रामीण भागात जर बघितलं तर 8 अंशापर्यंत तापमान हे निफाड वगैरे या सर्व भागामध्ये गेलंय आणि तरीही मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय। आपण बघू शकतो की आता सकाळपासून या ठिकाणी गर्दी आहे आणि अनेक मतदार या ठिकाणी येऊन गेलेत। नगर परिषदेच्या उमेदवार सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत। आपण जर बघितलं तर सकाळी मोठ्या प्रमाणात घोळ हे मतदार याद्यांमध्ये आढळून आले होते। अनेक जणांना आपली नावं सापडत नव्हती, मात्र आता प्रत्येकाची नावं या ठिकाणी मिळू लागली आहेत। खरं म्हणजे ज्या मतदार याद्यांमधून BLOंनी जी माहिती देणं आणि त्याचबरोबर मतदार यादीमधलं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक होतं ते झालेलं नाही, त्यामुळे गोंधळ बऱ्याच ठिकाणी अजूनही तक्रारी या ठिकाणी आहे। मात्र सध्या भगूर नगर परिषदेमध्ये आता मतदानाचा ओघ जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतोय। एकूण जर आपण 9 वाजेपर्यंतचा मतदानाचा टक्का बघितला तर हा जवळजवळ 10% दरम्यान असेल अशी परिस्थिती आपल्याला या सर्व ठिकाणी दिसून येते। अगदी त्यामुळे मतदारांचा चांगला प्रतिसाद सध्या आपल्याला भगूरमध्ये पाहायला मिळतोय। आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।